नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. काटोलला निघालेले अनिल देशमुख अचानक घरी का परतले असा प्रश्न उपस्थित होतोय. देशमुख आणि सीबीआयचा माध्यमांना चकवा देण्याचा हा प्रयत्न होता का असंही बोललं जातंय. कारण अनिल देशमुख यांची शनिवारी 10 तासांपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर अनिल देशमुख हे घराबाहेर पडले. काटोलला जातोय असं त्यांनी सांगितलं आणि पुन्हा ते घरी आले. नागपूरच्या घरात देशमुखांची पुन्हा चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. अनिल देशमुखांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. टेलिव्हिजन स्क्रीनवर एकीकडे 10 तासांपासून चौकशी झाल्यानंतर अनिल देशमुख बाहेर आलेले चित्र आपण पाहतोय, तर दुसरीकडे अवघ्या काही वेळातच अनिल देशमुख हे घरी परतून आलेले आहेत. काटोलला जातोय सांगून देशमुख पुन्हा घरी परतलेले आहेत. नागपूरच्या घरात देशमुखांची पुन्हा चौकशी सुरू असल्याची माहिती, या क्षणाची मोठी बातमी. अनिल देशमुखांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अनिल देशमुख यांची आज 10 तासांपासून चौकशी सुरू आहे. काटोलला निघालेले अनिल देशमुख अचानक का घरी परतले तसा प्रश्न उपस्थित होतोय. आणि काटोलला जाण्यापूर्वी देशमुख काय बोललेत ते आपण ऐकणार आहोत. सीबीआयची टीम घरी सर्च करायला आली होती. त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने कॉपरेट केलं. आणि आता मी नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं कोरोना वाढतोय त्याच्या काही कोविड सेंटरला भेट द्यायला काटोलला चाललेलो आहे. कोविड की सीबीआई की टीम सर्च करने आई थी. उन्होंने जो भी कानून सर्च किया उसको हमने पूरा कोऑपरेट किया. और अभी उसके बाद में मैं जो नागपुर जिले में कोविड बढ़ रहा है उसके लिए अभी काटोल में जाके कोविड सेंटर को भेट देने के लिए जा रहा हूं. तेव्हा 10 तासांपासून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू असताना ते घराबाहेर पडले. काटोलला एका कोविड केंद्राला भेट देण्यासाठी चाललो असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर ते अचानक घरी परतले. तेव्हा ते अचानक घरी का परतले असा प्रश्न उपस्थित होतोय. नागपूरवरून उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत. उदय, अनिल देशमुख अचानक घरी का परतले? ज्ञानेश्वर, खरं तर हा प्रश्न ज्या पद्धतीनं आपल्या मनात पडलाय तोच प्रश्न सामान्य जनतेच्या मनात सुद्धा पडला होता. कारण 10 तासाची मॅरेथॉन चौकशी आटोपल्यानंतर जे आहेत ते पहिले सीबीआयची टीम बाहेर निघाली होती आणि त्यानंतर थोड्याच वेळात अनिल देशमुख सुद्धा आपला मतदारसंघ असलेला काटोलमध्ये कोविडचा आढावा घेण्यासाठी निघाले होते. मात्र ते इथून निघाल्याच्या 10 मिनिटाच्या आतच जे आहे ते सीबीआयची टीम पुन्हा एकदा त्यांच्या घरी परत आली. आणि नुसती सीबीआयची टीम आली नाही तर त्यांनी ज्या काही गोष्टी फाईल्स जप्त केल्या होत्या किंवा जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहेत त्यांनी त्यांच्या घरातून जप्त केले होते ते पुन्हा गॅजेट्स आणि फाईल्स घेऊन जे आहेत ते सीबीआयचे जवळपास 5 अधिकारी जे आहेत त्यांच्या घरी परतले. आणि त्याच्या पाठोपाठ अनिल देशमुख सुद्धा जे आहेत ते घरी परतले. खरं तर ते काटोलला जातो असं सांगून इथून निघाले होते आणि ते त्या काटोलच्या रस्त्याने म्हणजे नागपूर शहरापासून त्यांच्या घरापासून जवळपास 12 किलोमीटर दूर गोरेवाडापर्यंत सुद्धा गेले होते. आणि त्यानंतर त्यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांना परत चौकशीसाठी घरी बोलावलं. आणि लागलीच अनिल देशमुख जे आहेत ते काटोलला न जाता पलटून त्यांच्या घरी आलेले आहेत. आता जवळपास या गोष्टीला अर्धा तास होता आणि त्यांची पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात झाली असल्याची जी आहे ती माहिती समोर येते. त्यामुळे 10 तासाच्या काय घडलं असावं त्या चौकशी ते निघाले असताना त्यांना पुन्हा बोलवून घेतलं गेलं? कारण काही समजू शकलंय? नक्कीच ज्ञानेश्वर, यामध्ये 2 बाजू असू शकतात. एकतर चौकशी अधिकाऱ्यांच्या हाताने काही गोष्टी ज्या आहेत त्या सुटल्या असेल किंवा माध्यमांचा दिशाभूल करण्याचा सुद्धा या चौकशीपासून प्रयत्न जो आहे तो असू शकतो सीबीआयचा. त्यामुळे अनिल देशमुख काटोलला सांगून निघाले आणि सीबीआयची टीम सुद्धा निघाली. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रकरणात काही महत्त्वाची धागेदोरे जे आहेत ते सापडण्याची शक्यता आहे किंवा या सगळ्या प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे कुठेतरी दिशाभूल करण्याचा देखील हा प्रयत्न असू शकतो. किंवा ज्यावेळी हे सगळ्या तपास करून सीबीआयचे अधिकारी ज्यावेळी त्यांच्या कार्यालयात गेले त्यावेळी त्यांना काही या सगळ्या गोष्टींमध्ये त्रुटी आढळली असेल तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी सुद्धा ही टीम परत आली असल्याचं जे आहे ते सांगता येऊ शकतं. मात्र
मात्र नेमकं काय झालेलं आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र गेल्या अर्ध्या तासापासून जे आहे ते पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या चौकशीला त्यांच्या घरामध्ये सुरुवात झालेली आहे. नक्कीच आपण पाहतोय की 10 तास ही चौकशी होती. आता पुन्हा एकदा सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे. अर्थात या सगळ्या चौकशीच्या दरम्यान काही महत्वाची माहिती, महत्वाचा तपशील समोर येऊ शकलाय का उदय? ज्ञानेश्वर, हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण या सगळ्या तपासानंतर जे आहे ज्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि काही फाईल्स ज्या आहेत त्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या होत्या आणि ते घेऊन गेले होते आणि आता ज्यावेळी परत एकदा सीबीआयची टीम ज्यावेळी आलेली आहे त्यावेळी त्या फाईल्स आणि ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहे ते सोबत आणलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आता या प्रकरणामध्ये काही चुका झालेल्या आहेत की काही तांत्रिक अडचणी राहिलेल्या आहेत की काही माहिती घ्यायची बाकी आहे किंवा सीबीआयच्या डोक्यामध्ये काही अजून वेगळं या सगळ्या प्रकरणात चालू आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मात्र जर या सगळ्या बाबतीत सीबीआयची काही वेगळी स्ट्रॅटेजी असेल आणि त्या स्ट्रॅटेजीचा जर हा पार्ट असेल तर नक्कीच या सगळ्या प्रकरणात आज रात्री किंवा उद्या सकाळीपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी होण्याची सुद्धा शक्यता आहे. येत्या काळात काय नेमकी माहिती कळते हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण तपशीलवार माहितीसाठी. तेव्हा काटोलला जातोय असं सांगून अनिल देशमुख हे पुन्हा घरी परतलेले आहेत. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते. या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भानं आजपर्यंत काय काय घडलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहणार आहोत. पाहूया आजवर काय घडलं याची माहिती. तर 17 मार्चला मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. 18 मार्चला परमबीर सिंग यांच्याकडून घोडचूक अनिल देशमुख यांनी असं वक्तव्य केलं होतं. 20 मार्च रोजी परमबीर सिंग यांनी देशमुखांचे आरोप फेटाळले. 20 मार्चला अनिल देशमुखच 100 कोटींची खंडणी मागायचे असं परमबीर सिंग यांनी म्हटलं, तसा आरोप त्यांनी केला. 25 मार्चला परमबीर यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्याचं आपण पाहिलं. अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीची त्यांनी मागणी केली होती. 26 मार्चला सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण उच्च न्यायालयाकडे पाठवलं होतं. 5 एप्रिलला उच्च न्यायालयानं अनिल देशमुखांच्या चौकशीचे आदेश दिले. 5 एप्रिलला ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या याचिकेवर कोर्टानं आदेश दिले. 5 एप्रिलला अनिल देशमुखांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला गेला. 7 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयामध्ये देशमुखांनी उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिलं. 8 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयानं देशमुखांची याचिका फेटाळून लावली. 14 एप्रिलला सीबीआयकडून अनिल देशमुखांची 10 तास चौकशी झाली. 23 एप्रिलला अनिल देशमुखांविरोधात नवी दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला. 24 एप्रिलला अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयची छापेमारी झाली. सीबीआयने ही छापेमारी केल्यानंतर सकाळी 10 वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. 24 एप्रिलला 3 तासांनंतर दिलीप वळसे पाटील अधिकाऱ्यांसह बाहेर आले.